वैभव पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. पुरी माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. थँक्यू डीजे. वैभव धुमेची पहिली मॅच. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं. पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकार ठोकला होता. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी चौकार ठोकला होता आणि ही तिसरी मॅच आहे. तिसऱ्या मॅचमध्ये देखील त्याने षटकार ठोकून आपल्या संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. वाऱ्याचा वेग आपण इथे पाहतोय थोडासा अतिरिक्त वाढला जातोय. इथे आपण पाहतोय संधी आहे मोठा फटका खेळण्याची. इथे नक्कीच पंचांना देखील इथे आपली टोपी सांभाळावी लागते कारण वाऱ्याचा वेग हा जास्त इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. या वाऱ्याचा या हवेचा नक्कीच फायदा होऊ शकतो फलंदाजांना आणि तो उचलण्याचा प्रयत्न करतोय वैभव. चेंडू ते स्क्वेअर लेग मध्ये आयुष वाघे तिकडे खराब फिल्डिंग. मित्र म्हणेन त्याला दगा दिलाय चेंडूने. चेंडू सीमारेषा पार चौकार. चला चौकार इथे आलेला. धावसंख्या 10. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. कमबॅक निलेश बंद्रे इथे कमबॅक करताना दिसतोय या षटकामध्ये कारण एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या 10 आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला. नेत्रदीपक फटका षटकार. मॅच बॉल देखील तिकडे आलेला आहे. वैभव याने पुन्हा एकदा एक मोठा फटका इथे ठोकलाय. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वैभव पुन्हा एकदा अवरेज बघा. एका गुडघ्यावरती बसत असताना फटका इथे खेळला होता. नशिबाची साथ मिळते मित्रमाने न पापडी संघाला कारण हा चेंडू पुढे निघून गेलेला नाहीये. जर पुढे निघून गेला असता तर धावा मिळाल्या असत्या. 2 धावा आहेत. धावफलक 2 ने स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवरती 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात 18 धावा. छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद छनछनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलले हो भेटाना नदीच्या काठीशी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचे हाताला विकास भोईरसाठी. फक्त एक सिंगल धाव घेतली जाईल कारण वैभव चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे. त्याला स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याला स्ट्राईक ही दिली जाते. शेवटचं आणि हे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नयन वाघे. दुसऱ्या मॅचमध्ये सामनावीर ठरला होता.
खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक सूर्यकांत तिकडे डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट झालेली नाही आहे. 2च धावा इथे मिळतील. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र सोडवता आलेलं नाही आहे. सूर्यकांत याला झेल ड्रॉप. धावसंख्या 21. आपण पाहतोय नयन खूप चांगली बॉलिंग करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. बघा आपटी देण्याचा प्रयत्न केलाय, आपटी दिली होती. चेंडू सरळ निघून गेला यष्ट्यांच्या वरून. चला तिसऱ्या पंचांचा इथे इशारा केलाय. चला सचिन कवळे वाईट चेंडूसाठी हा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी इथे घोषित केलंय. तर सचिन कवळे यांचा लगेच इशारा देखील आला. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 21 धावा. फुलटॉस चेंडू, घुटना टेक और सिक्सर देख. 6 धावा. वैभव धूम याच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. आला रामनवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. आला आला रामनवमीचा सण आला, जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. थँक्यू डीजे. 27 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत 4. हा चेंडू आपण पाहतोय इथे सोडून दिला गेलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि पंचांचा इशारा होतो की हा चेंडू वाईड म्हणजे 1+1 2 धावा. स्ट्राईक रोटेट झाले. ही महत्वाची बाब मित्रपणे पापडी संघासाठी, कारण इथे वैभव चांगल्या टच मध्ये आहे आणि वैभव याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली. मात्र हा चेंडू सरळ यष्टांवरती आदळलाय. मधली यष्टी इथे वाकवलेली आहे फलंदाजाची. चष्मा एक रहतात हिरो जसा दिसतो, लावून चष्मा माझे आयटमला मी नागतो. चष्मा एक रहतात हिरो जसा दिसतो, लावून चष्मा माझे आयटमला मी नागतो. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस. टप्या चष्मा नाग माझा कसा दिस, चष्मा नाग माझा कसा दिस. राज येतोय. राज घाटाल. फुल टॉस चेंडू. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा षटकार. एक चेंडू मिळाला आणि त्याच्यावरती हा प्रहार केलाय. 6 धावा. 6 धावांची धावसंख्या 35 आणि 36 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. सुट्टीचा 50चा वाटावारा घाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. दाराशी बोलताय हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. ये जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर.
शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यानं रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट लुगऱ्यावर फरकतीची बाजारी वट हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यानं रेत थँक्यू रिजे थँक्यू. चला पंचांसाठी पाणी पाठवायचं आहे. चला पंचांसाठी थंडगार पाणी पाठवा तिकडे. पंच थांबा तिकडे बसा तुम्ही आराम करा. तुम्हाला पाणी पोचवलं जाईल तिकडे. शेतावर हिरवे रानावर तुमचे ते दगडावर शेताचे बांधावर मामाचे तेलावर काय कुंजेचे डॅमवर चलपुरी काढ मी फोटो तुझा घेईन तुझा फोटो मी शोभल तसा चलपुरी काढ मी फोटो तुझा घेईन तुझा फोटो मी शोभल तसा ठेव नाही बेस आला तरी सेव्ह करून ठेव. कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही जिंकले आहेत 1 लाख. छत्तीस धाबा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 2 सलामीवीर जयेंद्र वाघे आणि निलेश बंद्रे हे 2 सलामीवीर उतरलेत. पहिले षटक हाताळण्यासाठी किरण धूम. चला पाहूया पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय जयेंद्र. पहिला चेंडू वेगवानरित्या हाताला गेलाय. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. खूप टापाचा चेंडू होता आणि इथे आपण जर बघितलं तर संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. हा चेंडू वाईट बॉल असेल. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन आणि या एक्स्ट्रा रन्सने आपण पाहतोय इथे धावफलकाला सुरुवात झालेली आहे. प्रति षटकामागे 18ची सरासरी राखायची आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस बघा खूप चांगला प्रहार गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धाबा षटकार. थँक्यू. बघा चेंडू लगेच पुरवलाय. मला वाटतं चेतन बरफ गेले होते तिकडे चेंडू आणायला. खूप खूप धन्यवाद चेतन बरफ. आपण पाहतोय संजय धिंडा यांचे जे साडू आहेत आणि भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांनी ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. ऑन साईडला आणखीन एक चांगला प्रहार इथे केला गेलाय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय.
यावेळेस 4 धावा मिळतील. भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटल जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. थँक्यू. चेंडू टाकून झाले 3 धावा लागल्यात 11. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावींची गरज. पुन्हा एकदा खोट्यापदा चेंडू. अगोदरच बॅट इथं फिरली गेली होती. पवन आलाय. पवनकडनं थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळाला. मात्र बॅकअपसाठी मयूर आला होता. मयूर पाबर. आणि बघा काय घडलंय. एक चोरटी धाव देखील इथे पण पूर्ण केलंय. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थी धाव. पंच 4 धावा. 4 धावा. यस 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. खराब कामगिरी राहिलेली आहे मी तर म्हणेन केतके बॉईज खंडीपडा या संघाची. कारण पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. पळून पूर्ण केलेला हा चौकार. केतके बॉईज खंडीपडा संघाचे जे प्रेक्षक जे इथे बसलेत मॅच बघतायत आनंद घेतायत ते थोडेसे नाराज झालेत. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 15. 21 धावींची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8. तर फलंदाज ज्येष्ठांच्या मध्ये सापडलाय. फलंदाज पाद असेल तो म्हणजे जयेंद्र. कमबॅक. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 हे भिवंडी शहराची शान हाय दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज सोहन दलवी. खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. 2 शतरक्षक आलात तिकडे. बघा चेंडू आपण बघितला तर सर लॉंग ऑन मध्ये निघून गेला होता. हवेचा वेग जर बघितला थोडासा उलटा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गो मीना नाच गो मीना माले ना गुंतू लाजस क्या मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना नाच गो मीना ढोलकीवर नाच तू ढोलकीवर नाच तुरावर नाच तू तुरावर नाच नाच गो मीना नाच गो मीना तू नाच गो मीना नाच गो मीना. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत इथे वाजवलं जाते महेंद्र यांच्याकडून. 6 चेंडू आणि 21 धावींची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा.
आपण पाहतोय षटकार चौकार आल्यानंतर चेतन बरफ याची देखील जी फरमाईश आहे ती पूर्ण केली जाईल. वाटतं ताडी ताडी हे त्याचं सॉन्ग आहे आणि ते सॉन्ग इथे वाजवलं जाईल थोड्याच वेळात षटकार किंवा चौकार आल्यानंतर. हायवेवरची ताडी यस पोचवला जाईल आपल्यापर्यंत. हा चेंडू आपण पाहतो या सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. निर्धाव चेंडू. 5 चेंडू बाकी असतील आणि 21 धावींची गरज. पाच चेंडू 21 धावींची गरज आहे. निलेश पंधरे ऑन स्ट्राईक. निलेशच्या बॅट मधून ठोकलाय आपण पाहतोय खूप चांगला फटका षटकार. तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. थँक्यू डीजे. सर्वांची फरमाईश पूर्ण केली जाईल. सध्या तरी चेतन बरफ यांची फरमाईश पूर्ण केली जात आहे. सध्या तरी फरमाईश आहे पीरबाबा पापडे संघाची की निलेश बंद्रे यांनी आणखीन षटकार ठोकावेत. एक तर आलाय. अजून 4 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. चार चेंडू 15 धावींची गरज. वैभव शाडांबूल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. शतरक्षक योगेश चेंडूच्या खाली आलाय. पकडला जातोय झेल. संपलाय. निलेश बंद्रे याचा खेळ. विकेट डाऊन. बघा खेळाडूंची देखील फरमाईश होती आणि ती फरमाईश इथं पूर्ण केली जाते. आपण पाहतोय हे जे गाणं आपण आता वाजवलं आपण या दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक दूरवरती आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव इथे येईल का आणि 3 धावा आलेल्या आहेत. 3 महत्वपूर्ण धावा इथे पळून पूर्ण केल्यात. म्हणजे आता चेंडू असतील 2 आणि धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 12. बघा 2 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 2 चेंडू 12 धावा. नागल्याच्या मैदानावरती आपण बघितलं होतं की 3 चेंडू आणि 12 धावींची गरज असताना 2 षटकार ठोकून सामना जिंकला होता साईनाथ स्पोर्ट्स नवीन पड्या टीमनं. हा चेंडू वेगवान ते थर्रार हाताला गेला आणि फलंदाजाला इथे बाद केला गेलाय. फलंदाज बाद. आयुष वाघे याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की मी निघालो तुम्ही येता का? थँक्यू डीजे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. औपचारिकता आता मात्र मित्र म्हणून राहिलेली आहे या मॅचमध्ये. 1 चेंडू आणि 12 धावींची गरज आणि हा चेंडू देखील आपण पाहतो या निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय आणि अशा प्रकारे हा सामना हा मॅच इथे जिंकलाय केतकी बॉईज खंडीपाडा या टीमनं. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि केतकी बॉईज खंडीपाडा.
तर जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅचकडे. तर नो डाऊट पुन्हा एकदा वैभव धूम ठरतोय या सामन्याचा सामनावीर. बॅक टू बॅक तिसऱ्या मॅचमध्ये तो सामनावीर राहिलेला आहे. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.